दरम्यान संजय राऊतांच्या आरोपांवरून शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। मॅच फिक्सिंग करून आमदार पात्रतेचा निर्णय घेतल्याचं खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता। या मॅच फिक्सिंगवर आता शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे। मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले असते असं सुद्धा शंभूराज देसाई म्हणाले। तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून अध्यक्षांनी निर्णय दिला असंही देसाईंनी म्हटलंय। कालचा जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी सध्याचे म्हणतो मी आणि विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना न्यायालयाने ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील तोच दिला। त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलंय असं काही नाही। माननीय विधानसभा अध्यक्षांना पक्षपातीपणा करायचा असता तर त्यांनी या 14 आमदारांना सुद्धा डिस्क्वालिफाय केलं असतं। याच कृतीवरनं हे स्पष्ट होतंय की न्याय देवतेच्या आसनावर बसलेले माननीय विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणानं पारदर्शकपणे नियमांचा आधार घेऊन विधिमंडळ नियमांच्या घटनेतल्या तरतुदींचा वापर करून हा निर्णय दिलेला आहे। आणि अशा पद्धतीनं न्यायपीठावरती टीका करण्यापेक्षा उबाटा गटाला इतर न्यायालयांचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी इतर न्यायालयामध्ये जावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।